आणि आनंदराव अडसूळ यांचं आता वय झालंय, त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये अडसूळ पिता पुत्र नवनीत राणांचा प्रचार करतील असं म्हणत रवी राणांनी अमरावती लोकसभेच्या जागेवर दावा केला होता। तर येत्या निवडणुकीत राणाच आमच्या प्रचारात दिसतील असा पलटवार अडसूळ पिता पुत्रांनी केलाय। तर राणांचा प्रचार करण्यापेक्षा आम्ही राजकारण सोडू असं आनंदराव अडसूळ यांनी म्हटलंय। असं आनंदराव अडसूळ 2 वेळा या ठिकाणी खासदार होते। आता ते खूप वय झालंय त्यांचं। मला असं वाटतं की कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलंच पाहिजे मेळावा घेऊन, कारण हा मेळावा सुद्धा नवनीत राणांच्या खासदारकीच्या वेळेस कार्यकर्त्यांनी कसं काम केलं पाहिजे या संदर्भात सुद्धा ते मार्गदर्शन करतील। आणि मी पहिलेच सांगितलेलं आहे, आतापर्यंत जे जे बोललो मी ते खऱ्या अर्थानं देवाच्या कृपेने आणि लोकांच्या आशीर्वादाने सगळं सत्य झालेलं आहे। नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आनंदराव अडसूळ असो, अभिजित अडसूळ असो की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असो, हे सगळे नवनीत राणाचा प्रचार करतील। हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। मी दुसरा विषय तेव्हाही सांगितलं होतं की हेच उलट आमच्या प्रचारासाठी दिसतील आणि उलट ते न आलेले बरे आमच्या प्रचारासाठी। तुम्ही सुद्धा कबूल कराल की यांच्या प्रचाराला आम्ही जाऊ का? चायला एक वेळ ते राजकारण सोडून देऊ ना आम्ही, आणि ती वेळ पण येणार नाही खऱ्या अर्थाने, ते कळेल लवकरच आपल्याला। आज अयोध्येची ट्रेन रामलल्लाच्या दर्शनाला गेलेली आहे। अनेक भक्त गेलेले आहे। पुढचे 2 ट्रेनमध्ये आनंदराव अडसूळ, अभिजित अडसूळलाही सुद्धा घेऊन जाऊ श्री राम भगवंताच्या दर्शनाला। नक्कीच आनंदराव अडसूळ साहेब आशीर्वाद देतील। असं अनेक लोक अनेक वर्ष बोलत आले, आम्ही राजकारण सोडू, आम्ही हे सोडू ते सोडू, पण राजकारण असं आहे जिथपर्यंत जिवंत आहे तिथपर्यंत हे कणाकणामध्ये रगारगामध्ये राजकारण भरलेलं आहे। आज 80 वर्षाच्या वर वय असतानाही त्यांना इच्छा आहे उभं राहायची। तर मला असं वाटते जिथपर्यंत ते आहे हयाती तिथपर्यंत ते राजकारण सोडणार नाही, पण नवनीत राणाचा नक्की प्रचार करतील। मी या भानगडीत न जाताना मी माझं कामावर लक्ष असते। कोण काय बोलतंय त्याच्यावर मी उत्तर काय दिलं पाहिजे त्याच्यासाठी नवनीत राणा नाही बनली आहे। नवनीत राणा गोरगरिबांच्या कामासाठी राजकारणात आहे। कोण राजकारण सोडन कोण राजकारणात येईन हा विषय माझा सब्जेक्ट नाही आहे। धन्यवाद।